जय शिवराय सर्वांना, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या मनापासून स्वागत। तर आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं मूळ कारण आहे की ओला गाडी। तर ओला इलेक्ट्रिक व्हेकल आपल्या सर्वांना माहीतच आहे। तर आम्ही पण ओला इलेक्ट्रिक व्हेकल घेतली का तर आता बाबा आपले प्रवासाला थोडंसं सुकर हो आणि पेट्रोलचे पैसे वाचू दे। तर आम्ही घेतली ओला S1X। घेऊन तिला झाले वर्ष झालं एक। तर ती घेतली आम्ही 1,12,000ला। तर 1,12,000ला घेतलेली गाडी आम्हाला वर्षभरात तिचे जवळजवळ 2 लाख रुपये खर्चच तिचा आलाय नीट करण्यापासून। एवढे तिने त्रास दिला त्या गाडीने आणि शोरूम पण एवढे खराब आहेत की प्रत्येक शोरूम बंद पडला। आता जुन्नरमध्ये आमचा शोरूम होता, जुन्नरचा शोरूम सुद्धा त्या गाडीचा बंद पडला। नारायणगावचा शोरूम होता, नारायणगावचा पण बंद पडला। शेवटी आम्हाला तिला संगमनेरला घेऊन जायला लागलं। एकदा संगमनेरला नेलं, दोनदा संगमनेरला नेलं। एकदा तर काय तिचा टायरचा इश्यू आला, एकदा तर तिचा चार्जिंगचा इश्यू आला, आता तर तिचा पूर्ण मोटारचा इश्यू आलाय। म्हणजे एवढे तिचे इश्यू आलेत ना पूर्ण की गाडी घेऊन आम्हाला एवढा पस्तावा झालाय। तर तेच तुम्हाला सांगण्यासाठी मी व्हिडिओ बनवते की कोणीही इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये ओला गाडी प्रेफर करू नका, कारण खूप रिस्क आहे खूप। म्हणजे एवढ्या वेळा ती बंद पडते, मधीच कुठेही बंद पडते, तिची चार्जिंगचा इश्यू येतो, तिच्या मोटारचा इश्यू येतो आणि तिचे मेन म्हणजे शोरूम्स पण नाही आहेत। हे नॉर्मल जे इलेक्ट्रिक व्हेकल रिपेरर आहेत त्यांना ते एवढे माहीत नाही आहेत। आणि समजा तिचे प्रोडक्ट्स जर आपल्याला मागवायचे आहेत, सपोज तिची बॅटरी खराब झाली आहे, सपोज तिचा चार्जर खराब झाला, तर हे आपल्याला नॉर्मल दुकानात नाही भेटत आहे। हे आपल्याला कंपनीलाच विचारायला लागतं आणि कंपनी पण एवढे म्हणजे गहाळ खातं आहे सपोज त्यांचं की पूर्ण 1.5 महिना लागतो एक सामान येण्यासाठी। आता आमच्या गाडीची झाली आहे मोटार खराब, तर मोटार खराब झाली आहे, गाडीला वर्षच झाले घेऊन, त्यामध्ये एवढे प्रॉब्लेम्स आलेत आणि हे इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी कंपनी फोन नाही रिसीव्ह करते। कंपनीने फोन रिसीव्ह केला का बोलणार आम्ही यांना देतो, कस्टमर केअरला देतो, यांना फॉरवर्ड करतो, पण कुणालाही कॉल फॉरवर्ड करत नाही आहे। आता आमची गाडी ज्यांना नीट करायला दिली आहे, ज्या संगमनेरचे जे रिपेअर आहेत, तर त्यांना आम्ही कंटिन्यू फोन करतोय की बाबा काय झालंय काय नाही। तर त्या दिवशी पण त्यांनी मला बोलवलेलं की येऊन जा, तुमच्या गाडीला असा असा इश्यू आहे। तर बोललं ठीक आहे। आता आमच्यापासून संगमनेरला जायला 3 तास लागतात, तरी आम्ही गाडीवर ट्रॅव्हल करून एवढ्या उन्हात तिकडे गेलो आणि तिथे गेल्यानंतर पण त्यांनी आम्हाला काय सांगितलं की मी आज शॉपवर नाही आहे, तुम्ही नंतर या। अरे पण तुम्ही मला जर सांगताय की तुम्ही शॉपवर या तरी पण तुम्ही शॉपवर नाही आहेत, हे कितपत योग्य आहे? आणि मग तिथे गेल्यानंतर पण बोलतायत की तुमच्या गाडीला तरी पण 2.5 महिने लागणार आहे, त्या सामान यायलाच 1.5 महिने लागणार आहेत। मग तुम्ही आधीच सांगायचं होतं ना जेव्हा रिपेअर करायला चालू केली की बाबा तुमच्या गाडीला असा असा इश्यू आहे, एवढे महिने लागतील। मग कंपनीवाल्यांनी पण समजा एक्सचेंज तरी द्या ना आम्हाला। मग एवढे वर्ष झाले आम्ही 1,12,000ची गाडी घेतली विदाऊट तुम्हाला कॅश दिल्याशिवाय, सगळे कॅश दिले तरीसुद्धा तुम्ही जर एवढे प्रॉब्लेम्स करतायत म्हणजे कसं करायचं ना। एवढे तर पेट्रोलला पण पैसे लागले।